अगं सोनू, सिलेंडर लीक होत आहे गं, काय करू? सकाळी सकाळी आमच्या घरातला हा बाका प्रसंग. अशा वेळेस अचानक ट्यूब पेटली. काय करणार? सगळ्यांना अर्जंट नाश्ता हवा आहे, पर्याय नाही ना दुसरा. मग अचानक वाटलं की बरं झालं आपल्या घरात एअर फ्रायर आहे ना. मग झटपट कटलेट बनवले आणि अगदी मोकळा श्वास घेतला. काय सांगू तुम्हाला, हे प्रत्येक घरची डोकेदुखी आहे. म्हणून तर म्हटलं जातं एअर फ्रायर हा खरंच किचनचा मास्टर शेफ आहे आणि गृहिणींना अतिशय उपयोगी उपकरण आहे. तर डोक्यात विचार आला, एअर फ्रायर म्हणजे नेमकं काय हो? तर एअर फ्रायर म्हणजे एक किचनचे उपकरण आहे ज्यामध्ये खूप कमी तेलाचा वापर करून पदार्थ कुरकुरीत क्रिस्पी बनवता येतो. ह्यामध्ये गरम हवा वेगाने फिरवली जाते, म्हणजेच हॉट एअर सर्क्युलेशन जोरात असते. त्यामुळे पदार्थ कमी तेलात पण तळल्यासारखा तयार होतो. हे मुळात एक लहान शक्तिशाली कन्व्हेक्शन ओव्हन आहे जिथे गरम हवेचा वापर करून पदार्थ शिजवला जातो. एअर फ्रायरच्या कार्य करण्याच्या पद्धतीचे आपण 2 भाग करू शकतो. ह्या मशीनमध्ये एक असते हीटिंग एलिमेंट. हीटिंग एलिमेंट म्हणजेच मशीनच्या वरच्या भागात एक हीटिंग कॉईल असते की जी खूप उष्णता निर्माण करते. आणि दुसरं आहे शक्तिशाली पंखा. शक्तिशाली पंखा हा हीटिंग कॉईलच्या अगदी बरोबर वरती असतो व तो अतिशय वेगवान असतो. त्यामुळे पंखा गरम हवा जोराने बास्केटमध्ये फिरवतो व अर्थातच पदार्थ गरम होण्यास आणि शिजण्यास मदत होते. आणि तिसरं आहे सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजेच हवेचे अभिसरण. बास्केटमध्ये छिद्र असल्यामुळे ही गरम हवा अन्नाच्या खालून वरून वर जाते. यालाच रॅपिड एअर टेक्नॉलॉजी म्हणतात. आता प्रश्न येतोय की अन्न कुरकुरीत कसे होते हो एअर फ्रायरमध्ये? तर अन्न अशा प्रकारे कुरकुरीत होते की तेलाशिवाय अन्न कुरकुरीत होण्यासाठी मेलार्ड रिॲक्शन ह्या नावाची एक वैज्ञानिक प्रक्रिया एअर फ्रायरमध्ये असते. त्यामुळे जेव्हा गरम हवा अन्नाच्या वरच्या भागाला किंवा थराला स्पर्श करते तेव्हा ती त्यातील सर्व मॉइश्चर किंवा ओलावा त्वरित सुकवते. आणि दुसरा भाग असा की वरचा थर शिजल्यानंतर अन्नाचा वरचा थर शिजल्यानंतर त्याचा आतला भाग अर्थातच सोनेरी व कडक होऊ लागतो. त्यामुळे अर्थातच पदार्थ आपल्याला कुरकुरीत झालेला जाणवतो. आपण थोडेसे तेलसुद्धा जर अन्नपदार्थाला लावले ना तर ते गरम हवेच्या संपर्कात येऊन ते अन्नाला अगदी डीप फ्राय केल्यासारखं पोत, टेक्स्चर व रंग देते. महत्त्वाची टीप म्हणजे एअर फ्रायरमध्ये अन्न बनवताना बास्केटमध्ये अन्नाची गर्दी करू नये, म्हणजे ओव्हरलोड करू नका. जर असे केले तर गरम हवा व्यवस्थित फिरणार नाही व अन्न मऊच राहील, ते कुरकुरीत बनणार नाही व व्यवस्थित शिजणार नाही. एअर फ्रायर वापरणे हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम व चविष्ट पदार्थ बनवून देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एअर फ्रायरमध्ये शॅलो फ्राय, ग्रिल, बेक करणे, रोस्ट करणे, डीप फ्राय करणे, शिवाय तंदूर फ्राय इत्यादी गोष्टी होतात. शिवाय तापमान ॲडजस्ट करायची गरज नसते, ते आपल्या आपणच होतं. खूप कमी तेलाचा वापर व पदार्थ झटपट होणे, कमी धूर व वास व साफसफाईला सोपे, हे त्याचे गुणधर्म आहे. फक्त एकच तोटा याच्यात मला दिसतोय की मोठ्या कुटुंबासाठी कदाचित त्याची क्षमता कमी असू शकते. आणि आता आपण बघूया एअर फ्रायरमध्ये आपण काय काय बनवू शकतो. तर एअर फ्रायरमध्ये आपण फ्रेंच फ्राईज, समोसा, कचोरी, कटलेट, टिक्की, पनीर, चिकन, केक, कुकीज, भाज्या जसे की भेंडी, बटाटा, फ्लॉवर, शिवाय पॉपकॉर्न, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे पण त्याच्यात आपण बनवू शकतो. शिवाय लाह्या पण आपण त्याच्यात बनवू शकतो किंवा फोडू शकतो. शेंगदाणे, फुटाणे, खोबरे भाजू शकता येतात. शिवाय पीठ भाजू शकतात. पोहे व उपमा पण अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होतो. खरंच की नाही, हा आहे की नाही किचनचा मास्टर शेफ. पदार्थ बास्केटला डायरेक्ट चिटकू नये किंवा ते व्यवस्थित शिजावे यासाठी त्याच्यात आपण बटर पेपरचा उपयोग नक्कीच करू शकतो. पापड पण एकदम सुंदर प्रकारे याच्यात रोस्ट होतात. थोडक्यात एअर फ्रायर म्हणजे कमी तेलात तळलेले पदार्थ बनवणारे, आरोग्यदायी व वेळेची व विजेची बचत करणारे उपकरण. शिवाय कोणी पण घरातील सदस्य सहजरित्या हाताळू शकतात. सेफ आहे, सिक्युरिटी आहे त्याची.
टेम्परेचर मोड आपोआपच ॲडजस्ट होतात. आता इथे आपण त्याच्यापासनं म्हणजे एअर फ्रायरमध्ये होणाऱ्या काही झटपट रेसिपीज बघणार आहोत. त्यात आहे एक बटाटा वेजेस. त्यासाठी बटाटाच्या लांब फोडी करून घ्यायच्या आहेत. त्या धुवून कोरड्या करायच्या आहेत. त्याला मसाला, लाल तिखट, मीठ, थोडेसे तेल व ऑरिगॅनो लावायचं आहे व एअर फ्रायरच्या 180 डिग्री सेल्सिअसच्या मोडवर 15 ते 20 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे व मधून एकदा फक्त बास्केट हलवून चेक करायचे आहे. आता दुसरं असं की शेंगदाणे आणि खोबरं कढईत भाजण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये समान व कुरकुरीत भाजले जातात. हेही अतिशय उत्तम आहे. कोबी व सोयाबीन मंचुरियन पण आपण त्याच्यात बनवू शकतो. त्याच्यासाठी कोबी बारीक कापून घ्यायचा आहे. तो स्वच्छ धुवून कोरडा करायचा आहे. त्यात मैदा, मीठ, नंतर चायनीज चटणी जी की आपण मिळते किंवा आपण घरी पण बनवू शकतो, हळद, लाल तिखट, मीठ, थोडेसे तेल घालून त्याचे गोलाकार गोळे तयार करून त्याला थोडेसे तेल लावून तुम्ही कुरकुरीत मंचुरियनसुद्धा त्याच्यात तयार करू शकतात. त्याचप्रमाणे सोयाबीन चंक्ससाठी पण तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकतात. शिवाय ब्रोकोलीला फ्राय करण्यासाठी दही, मीठ, लाल तिखट, ऑरिगॅनो, काळे मिरीपूड व थोडे तेल घालून मॅरिनेट करावे 10 मिनटं व नंतर ते एअर फ्रायरला फ्राय करावे. अशा रीतीने आपण ब्रोकोलीलासुद्धा तंदुरी फ्रायचा आनंद घेऊ शकतो ब्रोकोलीपासनं पण. त्याच पद्धतीने तुम्ही पनीर, शिमला मिरचीचं पण रेसिपी करू शकतात. तसेच एअर फ्रायरमध्ये चिकन व मटण पण सुक्या पद्धतीने रोस्ट करता येते. शिवाय तेल कमीच हा आनंद वेगळा. म्हणजे गॅस वाचला, तेल वाचले, वेळ वाचला व उन्हाळ्यात गॅसजवळ घाम घालण्याचा थोडा का होईना ताण वाचला, असे मला वाटते. तुमचं मत काय आहे याच्यावर? तुमच्या कोणाकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे एअर फ्रायर आहे व त्याचे कार्य कसे चालते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? किंवा ही मी जी माहिती देत आहे ही तुम्हाला आवडली आहे का? की तुमच्याकडे अजून काही वेगळी माहिती आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपल्याला एअर फ्रायरचा पुरेपूर उपयोग करता येईल व आपल्याला एकमेकांना माहिती होईल की एअर फ्रायरमध्ये अजून काय काय कार्य करण्याची क्षमता आहे व आपण अजून काय काय प्रकारे कार्य करून घेऊ शकतो एअर फ्रायरकडनं. अर्थात गृहिणींचा एक दुसरा हात आपण याला म्हणू शकतो. त्यामुळे अर्थातच गृहिणींचे काम सोपे व सहज होणारे आहे व गृहिणींना थोडं का होईना किचनमधनं सुटका मिळू शकते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजणं ते म्हणजे हँडल करू शकतं एअर फ्रायर. त्यात करण्याची पद्धत सोपी आहे, शिवाय सेफ आहे. त्यामुळे जास्त ताण गृहिणींवर न पडता घरातले कोणतीही व्यक्ती तो पदार्थ बनवू शकतो व स्वतःहून पदार्थ बनवण्याचा आनंद नक्कीच वेगळा, हो की नाही? आवडली आहे का एअर फ्रायरबद्दलची तुम्हाला ही माहिती? आवडल्यास नक्की शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा व आपण अशाच नवीन नवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याला त्या वस्तूची किंवा त्या उपकरणाची संपूर्ण माहिती होईल आणि त्याचं कार्य कसं चालतं हे पण माहिती होईल व आपण त्याचा पुरेपूर उपयोग आपल्या जीवनाला आणखीन आनंदी व सुखी बनवण्यासाठी नक्कीच करून घेऊ शकतो. कारण विज्ञान आता फार पुढे गेलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीत काही ना काही नवीन गोष्टी सोप्या केल्या जात आहे नवीन नवीन उपकरणांच्या साहाय्याने. त्यामुळे आपण पण नक्कीच त्याचा फायदा करून घ्यावा असं मला वाटतं आहे. त्यानुसार ही मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती आवडली की नाही नक्की मला कळवा. एअर फ्रायरसोबत एक बुकलेट्स येते. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं एअर फ्रायर कसं वापरावे, त्याच्यापासनं ते साफसफाई त्याची कशी करावी किंवा कुठल्या पद्धतीने त्याच्यात ग्रिल करावे, रोस्ट करावे, फ्राय करावे, डीप फ्राय करावे, बेक करावे याची संपूर्ण माहिती त्या बुकलेट्समध्ये आहे. ते आपण वाचून सहज सोप्या रीतीने हँडल करू शकतो. अर्थात प्रत्येकाला घेता येईल ह्याच बजेटमधले एअर फ्रायर आहे. ओव्हनपेक्षा वापरणं अतिशय सोपं आहे. ओव्हनमध्ये टेम्परेचर सेट करावे लागते व त्यानुसार तो पदार्थ बनवला जातो. अर्थात कधी टेम्परेचर सेट करणं चुकलं तर तो पदार्थ बिघडण्याची जास्त शक्यता ओव्हनमध्ये आहे. तसं यामध्ये होत नाही एअर फ्रायरमध्ये, कारण ऑलरेडी त्याच्यात सगळे टेम्परेचर सेट असतात. आपल्याला फक्त तो पदार्थ त्या बास्केटमध्ये घालून आपल्याला कुठले टेम्परेचरवर करायचं आहे ते सेट करणं गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे,
किंवा बेक करायचं आहे, हे सर्व त्या एअर फ्रायरवर आपल्याला फोटो दिसतात. त्यानुसार आपण तो पदार्थ त्या पद्धतीने फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो, रोस्ट करू शकतो, किंवा नुसतं आपण लाह्या फुटाणे हे सुद्धा आपण छानपैकी त्याच्यात भाजून घेऊ शकतो. म्हणजे अर्थात डाएटवाल्यांसाठी सुद्धा हे एक उपयुक्त मेजवानी आहे असं मला वाटतं आहे. कारण त्याच्यात होणारे पदार्थ अर्थातच कमी तेलाचे आहे, गरमागरम आहे, ताजे तवाने तुम्हाला पदार्थ मिळू शकतात. शिवाय तुमचा वेळ वाचतो, कारण की घरात जर अचानक गेस्ट आले किंवा काही कार्यक्रम असला तर तुम्ही त्याच्यात पदार्थ एकीकडे साईडला बनवायला ठेवू शकतात व गेस्ट लोकांना पण तुम्ही अटेंड करू शकतात ॲट ए टाईम. हे मला वाटतं की हे खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर बहुतेक वेळेस गृहिणी ही किचनमध्येच अडकून असते. पाहुणे आल्यानंतर तिला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. अर्थात याच्यात लिमिटेशन एकच आहे की तुम्ही त्याच्यात जास्तीत जास्त पदार्थ लोड करू शकत नाही. कमीत कमी पदार्थ लोड केला तर तो पदार्थ कुरकुरीत होतो, मस्तपैकी शिजतो व पौष्टिकता त्याची टिकून राहते. त्यामुळे अर्थातच आपल्याला थोडं वेळेचं भान ठेवून ह्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागणार आहेत किंवा कराव्या लागतात. ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं हे उपकरण आजच्या गृहिणींच्या दृष्टीने, ज्या जॉब करणाऱ्या आहेत, ज्यांना रोजची तारेवरची कसरत आहे, अशा लोकांसाठी किंवा अशा गृहिणींसाठी हे एक उत्तम पर्याय मिळालेला आहे की जे ओव्हनमध्ये जो वेळ जातो त्यापेक्षा एअर फ्रायरला नक्कीच वेळ वाचतो व शिवाय जेवणसुद्धा पौष्टिक राहतं, ताजं राहतं आणि गरमागरम तुम्ही वेळच्या वेळी खाऊ शकता. शिवाय ते हँडल करणंही सोपं आहे, त्याला जास्त कष्ट पडत नाही. त्यामुळे नक्कीच एअर फ्रायर प्रत्येकाकडे असावे असं मला वाटतं. अर्थात ज्याची त्याची आवड आहे, पण ओव्हनपेक्षा अर्थातच त्याचा रेट कमी आहे. कमी रेटमध्ये सुद्धा खूप चांगलं उपकरण आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. ही एक खूपच आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच सगळ्यांनी एअर फ्राय वापरून बघावे असं मला वाटतं आहे. आणि आधुनिकतेच्या दृष्टीने आपल्याकडनं पण एक नवीन पाऊल पुढे असावे व नवीन नवीन गोष्टीचा आपण पण स्वीकार करावा, अंगीकार करावा व त्याला आत्मसात करावे व नवीन पिढीला धरून चालावे असं मला वाटतं आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की कळवा. आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा, इथे आपण बघितलेलं आहे की त्याच्यात काय काय प्रकारे कुठले कुठले पदार्थ होत आहेत ते सगळं दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यावर डिग्री सेल्सिअस पण मेन्शन केलेलं आहे. इथे फ्राईज आहे, ग्रिल आहे, शिवाय पुढे काय आहे बरं, पुढे केक पण आहे, म्हणजेच बेक करणं आहे. इथे समोसा दाखवलेला आहे, व्हेजीच आहे, बऱ्याच गोष्टी याच्यात होतात. म्हणजे एक उपकरण आणि 100 कामं असं आपण म्हणू शकतो. पिझ्झासुद्धा होतो. पिझ्झा अतिशय उत्तम प्रकारे याच्यात बनवला जातो आणि मुलांनी बाहेर खाण्यापेक्षा घरातलं अन्न खाणं नक्कीच पौष्टिक आहे असं मला वाटतं. त्याच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय डेझर्ट तयार होतं, व्हेजीस तयार होतं, बनाना चिप्स पण तयार होतात. त्यांनी त्याच्यावर ते सगळं डिग्री सेल्सिअस आणि किती मिनटापर्यंत तुम्ही वापरू शकता ते पण दिलेलं आहे. केक तयार होतो. मग अजून हवं काय? म्हणजे हॉटेलची चव घरच्या घरी पण आपण मुलांना आपल्या हाताने खाऊ घालून बाहेरचं भेसळयुक्त अन्नांपासून त्यांना वाचवण्याचा सुद्धा हा एक छान प्रयत्न आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने एअर फ्रायरचा वापर करावा व आपल्या आयुष्याला सुखकर बनवावे व जे आपल्याला रोजची जेवणाची किंवा पौष्टिक खाण्याची जी चिंता असते ती थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल असं मला वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे हे मला नक्की कळवा. आणि तुम्हाला ही सांगितलेली माहिती पुरेपूर वाटते का, की याच्यात अजून काही बदल आहे किंवा तुमच्याकडे काही नवीन सूचना आहे त्या पण मला कळवा आणि नक्कीच मला सांगा. मला ते ऐकण्यात नक्कीच रस आहे, आनंद आहे. नवीन नवीन गोष्टीचा स्वीकार करण्याची माझी सवय आहे, आवड आहे. तर नक्कीच तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या सजेशनचं कायमच माझ्याकडे स्वागत आहे. तर असंच वेगवेगळ्या माहितीसह आपण परत शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा भेटूया आणि नवीन नवीन उपकरणांची माहिती घेण्याचाही प्रयत्न करूया व नवीन नवीन पौष्टिक रेसिपी पण बनवूया.
ह्यामध्ये मी बरेच पदार्थ बनवलेले आहे. आत्तापर्यंत कटलेट बनवलं आहे, सामोसा बनवलेला आहे, शिवाय टिक्की बनवलेली आहे, शिवाय उपमा बनवलेला आहे. शेंगदाणे खोबरं तर मी कायमच भाजते. शिवाय पिठं पण छानपैकी भाजले जातात, एकसारखे खरपूस भाजले जातात. त्याच्यामुळे अर्थातच पदार्थाची चव पण व्यवस्थित आणि छान लागते. जसं आपण कढईत भाजलं तर कदाचित ते कधी जळकं कधी कच्चं पक्कं असं भाजलं जाऊ शकतं, तर ते त्याच्यात टळतं. हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि शिवाय काम सोपं होतं. त्यामुळे माझं एअर फ्रायर म्हणजे माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की माझ्या आयुष्यात त्याला स्थान आहे आणि नक्कीच तो किचनचा मास्टर शेफ झालेला आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याच नवीन नवीन पदार्थ व नवीन नवीन गोष्टी घरच्यांना करून खाऊ घालू शकते व स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याचा आनंद नक्कीच वेगळा आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक गृहिणीला ती आवड असतेच की आपल्या हाताने काहीतरी नवीन करून द्यावं. त्याच्यासाठी थोडीशी तिची कसरत कमी करण्याची व मेहनतीला दाद देण्यासाठी एअर फ्रायर हे एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं आहे. तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं एअर फ्रायर आहे किंवा तुम्ही एअर फ्रायर घेण्याच्या विचारात आहे का? घेण्याच्या विचारात असाल तर नक्कीच घ्या, कारण की त्याचा वापर आणि उपयोग अतिशय आरोग्यदायी आहे, चांगला आहे. एक मदतीचा हात गृहिणींसाठी येतोय आणि आपण त्याचा नक्कीच स्वीकार केला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये काय काय बनवलेले आहे आत्तापर्यंत? कोणते कोणते पदार्थ तुम्ही त्याच्यात बनवलेले आहे? मी तरी पूर्ण व्हेजिटेरियन असल्यामुळे मी चिकन वगैरे अजून त्याच्यात काही केलेलं नाही, कारण आमच्याकडे कोणीही ते खात नाही. पण बाकीचे बहुतेक पदार्थ मी नक्कीच एअर फ्रायरमध्ये बनवून बघते आहे. शिवाय आत्ता मध्यंतरी मी एक उपवासाचा दहीवडा पण बनवलेला होता. तो एअर फ्रायरमध्ये ऑइल फ्री रेसिपी होती. मी ती पोस्ट पण केलेली आहे माझ्या चॅनलला, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला, तर नक्की जाऊन बघा. ऑइल फ्री रेसिपी असूनही अतिशय एअर फ्रायरमुळे अतिशय चविष्ट आणि रुचकर बनलेली होती. तर कोणाला वाटलंसुद्धा नाही की तो दहीवडा मी तळलेला नाही आहे. तर तो एकदम इझिली तयार झालेला आहे. शिवाय पनीर्स बॉल, सोया चंक्स आणि हे बघा आता अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ मी नक्कीच त्याच्यात ट्राय करत असते. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा कुरकुरीत झालेले आहे की नाही हे बटाट्याचे चिप्स, झटपट होणारे. शिवाय तेल कमी, वर्ण मीठ घाला नका घालू. हे बघा अशा रीतीने मी बाकरवडी पण त्याच्यातच फ्राय करून घेतलेली आहे, सहज सोपी, गव्हाच्या पिठापासनं. हा पण पदार्थ मी माझ्या चॅनलला रेसिपी दाखवलेली आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. आता हा पदार्थाचे रसगुल्लेसुद्धा मी एअर फ्रायरमध्ये बनवलेले आहे, त्यामुळे त्याच्यातसुद्धा तुपाचा वापर नाही आहे. शिवाय पुलाव तो पण त्याच्यात बनवला आहे. शिवाय मंचुरियन राईस, मंचुरियन काय म्हणतात, नूडल्स, ते पण त्याच्यात बनवलेले आहेत. ऑइल फ्री असल्यामुळे अतिशय छान आणि खाऊ घालणाऱ्यालाही ताण नाही आणि खाणाऱ्यालाही ताण नाही. पाववडा अतिशय उत्तम होतो. कोणी म्हणणार नाही की त्याच्यात ते तळून नाही घेतलेलं. भजे अतिशय कुरकुरीत होतात. म्हणजे ज्यांना डाएट